आपल्यासोबत गिरीश महाजन आहेत. आता कुंभमेळ्याचे मंत्री देखील तुम्ही आहात, त्यामुळे एक मोठं शिवधनुष्य खरं तर आहे. कुंभ या वेळेचा खरं एक मोठं आव्हान आहे. सगळे एन्क्रोचमेंट काढायचे, रस्ते मोठे करायचे, स्नानाचे स्नानगृह त्या ठिकाणी बांधलेले आहेत, शौचालयाची व्यवस्था केलेली आहे, लायटिंगची व्यवस्था आहे, स्वच्छता तर आम्ही अतिशय आणि सगळ्या दृष्टीने म्हणजे कॅमेरे जवळपास मी 5,000 बसवलेले आहेत. बरं, गर्दीचं नियोजन करायसाठी 5,000 कॅमेरे, अतिशय आधुनिक टेक्नॉलॉजी आम्ही त्या ठिकाणी वापरलेली आहे. याचा वापर आम्ही त्या ठिकाणी करतोय की जेणेकरून कुठेही दुर्घटना होता कामा नये. झाडं किती लावली तुम्ही ते आता सांगा आम्हाला. आणि दुसरे एक महत्त्वाचं म्हणजे जुनी वृक्ष, त्या संदर्भात देखील काही धोरण सरकार घेऊन येणार आहे का? झाडांच्या बाबतीमध्ये आधीपासून ती भूमिका आहे की ज्या ठिकाणी साधुग्राम आहे त्या साधुग्राममध्ये ज्या ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्था दर 12 वर्षांनी त्या ठिकाणी करतोय. हे शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. आणि मग त्या ठिकाणी 12 वर्षामध्ये काही रोपटे उगवलेली आहेत, की झाडं उगवलेली आहेत, कोणी वृक्षोपण त्या ठिकाणी करून टाकलेलं आहे. आता मला सांगा की त्या ठिकाणी ही परंपराच आहे आमची की त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था मला करावी लागेल. साधुग्राम नावच आहे त्या ठिकाणी, तर दुसरंच त्यासाठी आहे, रिझर्वेशन त्यासाठी. आणि मग आम्ही काही रोपं काढली, ती काही स्थलांतरित केली, दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावली. मग त्यात गैर काय आहे? पण तुम्ही कुंभमेळा होऊ द्यायचा नाही, ही झाडं का तोडतायत असं अट्टास करता कामा नये. काही लेफ्टिस्ट आहेत हे डाव्या विचारसरणीचे लोक आहेत, त्यांना असं बडबड त्यांना ते चाललेली आहे त्यांची. त्यांना काही करून हा कुंभमेळा होऊ द्यायचा नाही, कुठेतरी मध्येच काहीतरी विरजण टाकण्याचं काम ते त्या ठिकाणी करतायत. पण हे काही थांबणार नाही. मी फार जबाबदारीनं विचारते हा प्रश्न की प्लांटेशन संदर्भातनं आपल्याला काही नियम करणं आवश्यक आहे असं वाटतं का? कारण काय होतं की आजकाल सोहळे करण्यासाठी लोक प्लांटेशन करतात, त्या झाडाची नंतर देखभाल करण्याची जबाबदारी देखील त्या व्यक्तीनं किंवा त्या संस्थेनं घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण बघतो की अधिक पाऊस पडला तरी ती वाहून जातात झाडं, किंवा अधिक ऊन पडलं तरी सुद्धा ती करपून जातात. मग करायला सोहळे करायचे आणि मात्र नंतर त्याची जपणूक होत नाही. पुन्हा ही प्लांटेशन करण्यासाठी देखील एक जागा निर्धारित केली पाहिजे. आपली इच्छा झाली म्हणून आपण कुठेही प्लांटेशन करत जाऊ, तर मला असं वाटतं ह्याच्यावर एक नियमावली बनवण्याची आवश्यकता आहे असं वाटतं का आपल्याला? नाही, खरं आहे. आपण म्हटलं की नुसता हा काही शोचा कार्यक्रम नाही आहे किंवा आलं फक्त फोटो काढा, पेपरला फोटो आले प्लांटेशन करतायत. अनेक वेळेला असं होतं की तोच खड्डा राहतो आणि आम्ही दरवर्षी जाऊन त्याच खड्ड्यामध्ये झाड लावतो. मागचं झाड कुठे गेलं ते कोणी बघत नाही. त्याचं संवर्धनही झालं पाहिजे. आणि म्हणून मोदीजींनी जे आव्हान केलं, एक पेड माँ के नाव, की हे तुमच्या आईच्या नावाने झाड आहे, हे तुम्ही त्याला असंच जपलं पाहिजे, असंच त्याला मोठं केलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. ही नियमावली सगळीकडे केली पाहिजे. अन्यथा कुठे झाड लावायचे, परत मग 2 वर्षांनी रस्ता वाढला की मग ते कापताना परत डोक्याला ताप होतो. 4 वर्षांनी 5 वर्षांनी तोडू नका, इतकं चांगलं झाड आहे. बाबा पण लावलं कोणी? त्यासाठी एक वेगळे बगिचे बनवा. निश्चित. जिथं डेडिकेटेड झाडं लावा, तिकडे लोकांना तुम्ही इन्स्पायर केलं पाहिजे की हा जो प्लॉट आहे हा केवळ बगीच्यासाठी किंवा लोकांना इथं ऑक्सिजन झोन म्हणून आम्ही डेव्हलप करतोय, जेणेकरून तिथं लोकांच्या सहभागातून काही झाडं लावली जातील, त्याचं जतन केलं जाईल. संस्थेकडे एखादी CSR वगैरे ह्या माध्यमातून जर तो जपणूक त्याची करता आली तरी उत्तम, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातली लोक येऊन तिथं झाडं लावतील, प्लांटेशन करतील आणि तो भाग केवळ आणि केवळ एक ऑक्सिजन झोन म्हणून जपला जाईल, ज्याचं संवर्धन होईल. उठसूट कुठेही आपण झाडं लावणं आणि नंतर त्याच्याकडे ढुंकूनही न पाहणं हे फॅशन झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. बरोबर. तर आम्ही जी झाडं लावली आहेत त्या कॉलनीतल्या लोकांनी स्वतः त्याची जबाबदारी घेतली. आता सुद्धा आम्ही टँकर पाणी आम्ही सगळं आम्हीच करतो, पण लोकांनी सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे की आम्ही एकही झाड इथलं मोरू देणार नाही. आणि मला खरं सांगायला आनंद होतो की आम्ही जवळपास 15,000 झाडं लावली असतील. मला वाटतं 1% सुद्धा झाड त्यातली गेलेली नाही.